सांगलीतील संजयनगर परिसरात असणाऱ्या औद्योगिक वसाहती शेजारील एका घरामध्ये परप्रांतीय तरुणांनी एका संजयनगरमधील तरुणाचा निर्घृण खून केलाय. डोक्यामध्ये गॅस स्टोव्हने वार करून सदरचा खून करण्यात आलाय. नितीन आनंदराव शिंदे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. सदर खुनाची घटना ही सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. खून केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केलाय. दरम्यान खुनाचं कारण अद्याप समजू शकलं नाही. शहरातील संजयनगर परिसरात औद्योगिक वसाहत रोडवर असणाऱ्या एका परिसरात काही परप्रांतीय भाड्याच्या खोलीत राहत आहेत. आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मयत नितीन शिंदे हा परप्रांतीय युवकांच्या खोलीत गेला. काही वेळातच दुचाकीवरून 4 परप्रांतीय तरुण त्या ठिकाणी आले. सदरच्या खोलीमध्ये अज्ञात कारणावरून मृत नितीन शिंदे आणि त्या परप्रांतीय तरुणांमध्ये वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर त्या तरुणांनी घरात असलेल्या गॅस स्टोव्हने शिंदे याच्या डोक्यात जोराचा मारा केला. या हल्ल्यात डोक्याला गंभीर वर्मी घाव बसल्याने शिंदे हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यावेळी संशयित परप्रांतीयांनी घटनास्थळावरून पलायन केलं. डोक्यात गंभीर घाव बसल्याने नितीन शिंदे याचा जागीच मृत्यू झाला होता. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह पोलीस ठाण्याचे कर्मचारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झालं. संजयनगर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला. या खून प्रकरणी पोलिसांच्या हाती काही महत्त्वपूर्ण धागेदोरे लागले असून खुनात 5 ते 6 जणांचा सहभाग असल्याचा संशय प्रथमदर्शनी पोलिसांनी व्यक्त केलाय. गेले महिनाभर भिलवडी स्टेशन, भिलवडी, चोपडेवाडी, सुकवाडी, ब्रह्मनाळ, खटाव, वसगडे या परिसरामध्ये मुक्तपणे बिबट्या फिरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बिबट्याचा वावर हा शेतामध्ये असून शेतकरी, शेतमजूर यांना शेतात जाणं मुश्किलीचं झालंय. बिबट्यामुळे कोणत्याही दुर्घटनेची वाट न बघता बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आज ब्रह्मनाळ ग्रामसभेत करण्यात आली. आज सुट्टी असताना देखील ग्रामस्थांची विशेष बैठक माजी पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याबाबत संदीप राजोबा म्हणाले, पहिल्यांदा ग्रामस्थांनी स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. गेल्या 2 दिवसांमध्ये ब्रह्मनाळ गावामध्ये बिबट्याने अक्षरशः थैमान घातला असून काल सायंकाळी उपसरपंच सुभाष तम्मा वडेर यांच्या सुखवाडी रस्त्यालगत असलेल्या जनावरांच्या गोठ्याजवळ बराच वेळ घुटुमळत होता. त्यानंतर तो आज सकाळी ब्रह्मनाळ खटाव रस्त्यावरती सीताराम गुरव यांच्या शेताजवळ पहाटे आढळला. सदर बिबट्या हा रात्री अपरात्री लोकांना नेहमी रस्त्यावरती दिसत असतो. त्यातच आज सदरच्या बिबट्याने संतोष गुरव यांचा पाठलाग केला. त्यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं ते म्हणाले. यावेळी वन विभागाचे प्रभारी RFO चेतन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रात्री पेट्रोलिंग वाढवण्याची व्यवस्था केली जाईल असं आश्वासन दिले. ब्रह्मनाळकर यापूर्वीच मगरीच्या हल्ल्यामुळे, महापुरामुळे तसेच महापुराच्या वेळी घडलेल्या दुर्घटनेमुळे हैराण झाले. त्यातच आता भरीच भर म्हणून बिबट्यामुळे शेतात जाणं सुद्धा मुश्किल झालंय. तरी वन विभागाने एखादी दुर्घटना होण्याची वाट न पाहता सापळा लावून तात्काळ बिबट्याला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. जर बंदोबस्त झाला नाही तर वन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. एका कृषी सेवा केंद्र चालवणाऱ्या चालकाला सेवा केंद्रात कोट्यावधींचा घोटाळा झाला असे म्हणत आंदोलन करून अॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या स्वाभिमानी स्वराज्य संघटनेच्या 4 खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या चालकाला धमकी देत त्याच्याकडून 7,50,000 रुपये देखील टोळीने उकळले. या प्रकरणी मुकुंद हनुमंतराव जाधवर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या प्रशांत लक्ष्मण सदामते याच्यासह विनोद बाळासाहेब मोरे, विठ्ठलराव विश्वासराव जाधव आणि लता विठ्ठलराव जाधव या 4 विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी पोलिसांनी स्वराज्य स्वाभिमानी संघटनेचा अध्यक्ष प्रशांत सदामते याच्यासह विनोद मोरे आणि मोनिश संजय लोखंडे या 3घांना अटक केली आहे. मुकुंद जाधवर यांनी मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांची फार्मर सोसायटी तसेच शेती उत्पादक कंपनीचे कृषी सेवा केंद्र आहे. संशयित प्रशांत सदामते याची स्वाभिमानी स्वराज्य संघटना नावाने पक्ष आहे. सदामते याच्यासह अन्य 4घांनी जाधवर यांच्या कृषी सेवा केंद्रात 7 ते 8 कोटींचा घोटाळा झाला असं म्हणून सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं. सदरचं आंदोलन पाठीमागे घेण्यासाठी संशयित 4घांसह त्याच्या अन्य साथीदारांनी संगनमत करून जाधवर याच्याकडे 15 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
जर 15 लाख रुपये दिले नाही तर अॅट्रॉसिटी सारखे खोटे गंभीर गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊ लागले। यानंतर लक्ष्मी फाटा ते कवठेपिराण या मार्गावर त्याला 7,50,000 रुपये दिले। पुन्हा त्यांचा त्रास होत असल्याने जाधवर यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्यानंतर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित प्रशांत सदामतेसह चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केलाय। काल शनिवारी संशयित आणि जाधवर यांना चर्चा करण्यासाठी मिरज ते पंढरपूर रोडवरील हॉटेल वाडीकर येथे बोलावून घेत उर्वरित खंडणीची मागणी केली। यानंतर उर्वरित रक्कम आणण्यासाठी संशयितांनी त्यांच्या साथीदाराला जाधवर यांच्या घरी पाठवलं होतं। याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी एक पथक तयार करून एकाच वेळी हॉटेल वाडीकर आणि जाधवर यांच्या घरी छापे टाकले। यावेळी संशयित प्रशांत सदामते, विनोद मोरे आणि मोनिश लोखंडे या तिघांना ताब्यात घेत अटक केली। यावेळी त्यांच्याकडील 2 आलिशान कार पोलिसांनी जप्त केल्या। मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी होत असताना अखेर महावितरणाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। कृषी सिंचनासाठी दिवसा वीज मिळावी या हेतूने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली जाते। या योजनेतील पहिल्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। अभियान 2025 अंतर्गत जिल्ह्यातील 28 उपकेंद्रांच्या ठिकाणी 1,153 एकर जमिनीवर 345 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील 59,000 कृषी ग्राहकांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध होणार आहे। शेतीसाठी नियमित वीज मिळत नाही, याशिवाय दिवसा वीज आतापर्यंत उपलब्धतेचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे। शेतकऱ्यांना नेहमी रात्रीची वीज दिली जाते। पिकांना रात्री पाणी देताना शेतकऱ्यांवर जनावरांचे हल्लेही झालेत। याशिवाय सर्पदंशामुळे काही शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय। या विरोधात शेतकरी संघटनांनीही वेळोवेळी आंदोलन केले, परंतु पुरेशी वीज उपलब्ध होत नसल्याने दिवसा वीज देण्यात अडचणी निर्माण झाल्या। शेतीला दिवसा अखंडित आणि शाश्वत वीज देण्यासाठी कृषी क्षेत्राचा वीजभार असणाऱ्या वीज वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे। 33-11 केव्ही उपकेंद्राच्या ठिकाणी 5 ते 10 किलोमीटर परिघातील गायरान, नापीक आणि पडीक जमिनीवर 0.5 ते 25 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे। ज्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात प्रकल्प कार्यान्वित झाला असेल त्या ग्रामपंचायतींना 5 लाख प्रोत्साहनात्मक आर्थिक मदत 3 वर्षासाठी देण्यात येणार आहे। केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार बिनकामाचं आहे। आरोग्य, शिक्षण, नोकरी, शेती, उद्योग या सगळ्या बाबतीत त्यांनी जनतेची केवळ फसवणूक केली आहे। आता जाता जाता खाजगीकरण आणि कंत्राटीकरण करून देशाचे कंबरडे मोडून सर्वसामान्यांना भिकेला लावायचं काम सुरू आहे। केंद्रात आणि राज्यातील हे सरकार आता हकलून द्या असे आवाहन ठाकरे गटाचे पक्ष निरीक्षक राम सावंत यांनी सांगलीच्या मारुती चौकात होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात केले। मारुती चौकासह शहरातील विविध चौकामध्ये झालेल्या होऊ दे चर्चा या कार्यक्रमाला सांगलीकरांनी मोठा प्रतिसाद दिला। यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगलीच्या चौकाचौकात नागरिकांशी थेट संवाद साधलाय। यावेळी पक्ष निरीक्षक सावंत म्हणाले, राज्यभर सरकारी दवाखान्यांमध्ये मृत्यूचं तांडव सुरू आहे। कमिशनसाठी मंत्री औषध खरेदी करत नाहीत आणि सरकार त्यांचा राजीनामा घेत नाही, इतका कोडगेपणा सुरू आहे। ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी 7वा वेतन आयोग आणि निवृत्ती वेतन घेऊनही भाजपाला मते दिली, त्यांची नातवंडे परतवंडे आता बेरोजगार फिरायची सोय त्यांच्याच मतावर निवडून आलेले मोदी सरकार करत आहे। शेतकऱ्यांचा पीक विमा कंपन्या तरी सरकार त्यांचा महाराष्ट्रातील व्यवसाय बंद करायला तयार नाही। हे सगळेच कमिशनसाठी सुरू आहे। बेरोजगारी, महागाई आणि राज्यात अस्तित्वात नसलेले ट्रिपल इंजिन सरकार फक्त खुर्च्या उगवत आहे आणि त्यांना जनतेच्या प्रश्नापेक्षा आपल्या पालकमंत्री पदाची आणि पैशांची चिंता लागली आहे। महामारीतून महाराष्ट्राला बाहेर काढणारे उद्धव ठाकरे घरात बसून होते म्हणणारे मंत्रालयात बसून लोकांचे मृत्यू डोळ्याने बघत आहेत। यावरूनच त्यांची पात्रता महाराष्ट्राला समजते असे सावंत म्हणाले। सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी सातारा व सिंधुदुर्ग हॉस्पिटलकडे वर्ग केले असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे। ते पुन्हा सांगलीत आणावेत। याशिवाय रुग्णांना सेवा सुविधा देण्यासह दुरावस्थेवर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर आणि शिंदे गटाचे प्रवक्ते मनोज भिसे यांच्या वतीने वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। सांगली मिरज सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजबाबत गेले 10 वर्ष सातत्याने वेगवेगळ्या सुविधांबाबत आणि दुरावस्थेबाबत शासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला जातोय। तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा मेडिकल कॉलेज आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गमध्ये मेडिकल कॉलेज सुरू केले। या मेडिकल कॉलेजच्या मान्यतेसाठी सोयीनुसार सांगली मिरजेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सातारा आणि सिंधुदुर्गला करण्यात आल्या। पुरेसे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची गैरसोय होते।
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये MRI, CT स्कॅन मशीनसारखे मशीन नाहीत. एक्सरे मशीन वारंवार बंद पडतो. मिरजेमध्ये CT स्कॅन मशीन आहे, ते सुद्धा खाजगी CT स्कॅन चालकांचं दुकान चालवण्यासाठी जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात येते. वैद्यकीय अधिष्ठाता कामाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. पालकमंत्री खाडे यांनी मिरज मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाहणी करून बैठक घेतली. त्या पद्धतीने सांगली सिव्हिलमध्ये बैठक घ्यावी. सिव्हिलला वैद्यकीय अधिकारी न मिळाल्यास सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा नागरिक मंचचे सतीश साखळकर आणि सामाजिक कार्यकर्ते भिसे यांनी दिलाय. कवठेमंकाळ तालुक्यातील हरोली येथील ट्रॅक्टर आणि ब्लोअर चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. दोघांकडून ट्रॅक्टरसह ब्लोअर असा 2.5 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी ज्ञानेश्वर विठ्ठल कोरे आणि राजू सोमराव राठोड या दोघांना अटक करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर रोजी हरोली येथून ट्रॅक्टर आणि ब्लोअर अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. या प्रकरणी कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात दत्तात्रय साखरे यांनी फिर्याद दिली होती. ट्रॅक्टर चोरीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कवठेमंकाळ पोलीस पथक तपासणी करत असताना संशयित ज्ञानेश्वर कोरे आणि राजू राठोड यांनी त्यांच्या घरामागे चोरी केलेला ट्रॅक्टर लपवल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून शेती वापराचा ट्रॅक्टर, ब्लोअर असा 2.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिवसेना जत विधानसभा संपर्क प्रमुख योगेशजी जानकर यांच्या माध्यमातून जत तालुक्यातील 25 गावांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपये याप्रमाणे 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. यामुळे दुष्काळी असणाऱ्या जत तालुक्यातील काही गावांना विकासाची गंगा गावापर्यंत पोहोचली. याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या सर्वांच्या प्रयत्नातून जत तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्या सर्वांचे मनस्वी आभार मानले. शिवाय गेल्या काही काळामध्ये जत तालुक्यातील काही नेते मंडळी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होते की ठाण्याचे पार्सल ठाण्याला पाठवा. पण या सर्व नेते मंडळींना युवा सेना जत तालुका प्रमुख सचिन मदने यांनी त्यांच्या माध्यमातून सांगितले की ठाण्याचे पार्सल ठाण्याला न जाता ठाण्यातून विकास निधी जतला आणण्यासाठी आमचे नेते योगेश जानकर प्रयत्नशील राहिले व योगेश जानकर यांनी जत तालुक्यातील गावांना विकास निधी खेचून आणला. आता उलट जतमधील त्या नेत्यांनी आपलं पार्सल आता कुठे नेऊन ठेवायचं याचा विचार करावा, असा टोला माजी आमदार विलासराव जगताप यांचं नाव न घेता त्यांना लगावलाय. कारण जतच्या विकासासाठी योगेश जानकर आणि शिवसेना व भाजप राष्ट्रवादी युतीचे सरकार जतच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असेही सचिन मदने यांनी यावेळी सांगितले.